लेक्चर आज आपण आपलं चालू करतोय. सर्वांना आपल्या जय महाराष्ट्र बॅचचं आजचं जवळपास 7वं लेक्चर आपण चालू करत आहोत. लक्ष द्या बाळांनो, 4च पानं करायच्यात आज. नंतर मग काय 10 पानं राहतात. संपून जाईल तुमचं बेसिक पॉलिटी संपेल. बघा, काल आपण राज्यसभेबद्दल माहिती पाहिली. आता काही गोष्टी पाहू आपण. जो लोकसभा असती त्या लोकसभेचा अध्यक्ष 1966 साली कोणता व्यक्ती झाला होता? पी.एच. संगमा. तुम्ही म्हणसाल लोकसभेचे खूप सारे अध्यक्ष झालेत, तर मग पी.एच. संगमा इतका महत्वाचा काय आहे? तर हा जो पी.एच. संगमा आहे, हा ऍक्च्युली विरोधी पक्षाचा नेता होता. आणि विरोधी पक्षाचा नेता लोकसभेचा अध्यक्ष असण्याची पहिलीच वेळ आणि शेवटची वेळ कधी झाली ती 1966 ला. तेव्हा त्यांचं नाव लक्षात ठेवा, पी.एच. संगमा. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारतात? आता संसदेची संयुक्त बैठक म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं आधी. हं? संसदेची संयुक्त बैठक म्हणजे काय? एखादं विधेयक म्हणजेच कच्चा कायदा, विधेयक म्हणजे कच्चा कायदा, त्याच्यावर काय होतं? मतदान होतं. आधी लोकसभेत होतं किंवा राज्यसभेत होतं. समजा लोकसभेत आधी झालं तर राज्यसभेत होतं, राज्यसभेत आधी झालं तर लोकसभेत होतं नंतर. दोन्ही सभागृहांनी त्याच्यावर मतदान करून ते पास करायला लागतं आणि मग त्याला राष्ट्रपतींनी अनुमती द्यायला लागते आणि मगच कोणत्याही विधेयकाचं रूपांतर हे कायद्यात होतं. काही वेळेस काय होतं, लोकसभेने काय दिली, मान्यता दिली हा कायद्याला, पण राज्यसभा मान्यता देत नाही. मग अशा वेळेस संसदेचं एक संयुक्त बैठक, संयुक्त म्हणजे एकत्र, अशा वेळेस संसदेची एकत्र बैठक घेतली जाते आणि अशा संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे कायम लोकसभेचा अध्यक्ष भूषवतो. इथं लिहून घ्या, लोकसभेचा अध्यक्ष. संसदेच्या संयुक्त म्हणजेच एकत्र बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? लोकसभेचा अध्यक्ष. महत्वाचा पॉइंट आहे. खाली पहा, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाला असतो. आता तुम्ही म्हणसाल धनविधेयक म्हणजे काय? तर समजा सरकारचं काय असतं, कर बदलायचा आहे किंवा काहीतरी खर्च करायचा आहे म्हणजे काय? धन म्हणजे पैसा. मग पैशाशी संदर्भित जर एखादा कायदा तयार करायचा आहे आणि त्याचं विधेयक आणायचंय की दोन्ही सभागृहात संमत होणार, तर त्याला बोलायचं धनविधेयक. मग एखादं विधेयक हे पैशाशी संदर्भित असेल तर त्याला बोलतात धनविधेयक. आणि हे धनविधेयक हे साधं विधेयक आहे का धनविधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभेच्या अध्यक्षांनाच असतो. ठीक आहे, लोकसभेच्या अध्यक्षांचे दोन महत्वाचे अधिकार आपण बघितले. लोकसभेच्या अध्यक्षाचा पहिला अधिकार काय? संसदेच्या संयुक्त म्हणजेच एकत्रित बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवतात. आणि एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभेच्या अध्यक्षाला असतो. खालचा पॉइंट बघा काय आहे? घनपूर्ती. घनपूर्ती म्हणजे काय? खासदारांची किती अटेंडन्स पाहिजे, खासदारांची किती अटेंडन्स पाहिजे तर त्या सभागृहाचं कामकाज चालवलं जाईल? तर सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 110 सदस्य हजर असणे आवश्यक आहे. किती सदस्य हजर असणे आवश्यक आहे बाळांनो? 1/10. पेपरला हे विचारू शकतात. घनपूर्तीसाठी किती सदस्य हजर असणे आवश्यक आहे? त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे की घनपूर्ती म्हणजे काय. घनपूर्ती म्हणजे कमीत कमी खासदारांची संख्या की तितकी संख्या पाहिजे तरच त्या सभागृहाचं कामकाज चालवलं जाईल. उदाहरणार्थ 545 खासदार जर लोकसभेत असतील तर त्यांची घनपूर्ती किती होईल? 54.5. म्हणजे थोडक्यात 54-55 खासदार उपस्थित पाहिजेत तरच त्या सभागृहाचं कामकाज
चालवलं जातं. आपण कायम शब्द ऐकतो बघा, विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेता म्हणजे काय? बीजेपीचं सरकार आहे सध्या, बरोबर? आणि विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झाली रे? राहुल गांधींची निवड झाली. आता बघा, एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/6 जागा मिळवणारा सर्वात मोठा पक्ष म्हणजेच विरोधी पक्ष. म्हणजे किमान किती जागा मिळवल्या पाहिजे त्यांनी? 1/10. म्हणजे बघा, लोकसभेत 545 जागांसाठी मतदान झालं. कमीत कमी 55 जागा समजा काँग्रेसने मिळवल्या. तर काँग्रेस काय झाला? सर्वात मोठा विरोधी पक्ष. आणि त्याचा जो नेता आहे राहुल गांधी, ते कोण झाले? विरोधी पक्ष नेते. मग ह्या लोकसभेत काय झालं? काँग्रेसने जवळजवळ 99 सीट मिळवली. आणि लागत किती होते विरोधी पक्ष नेता व्हायला? 54 किंवा 55. मिळवले किती? 99. झाले विरोधी पक्ष नेतेपद. हम्म. खाली एक पॉइंट आहे, धन विधेयक हे केवळ लोकसभेत राष्ट्रपतीच्या परवानगीनेच मांडले जाते. आता धन विधेयक म्हणजे पैशाची संदर्भित आहे ना. मग लोकसभेत मांडायचं का राज्यसभेत मांडायचं? तर ते कायम कुठं मांडलं जातं? लोकसभेमध्येच मांडलं जातं, कारण लोकसभा खरा आपला देश चालवते. आणि ते कोणाच्या परवानगीने मांडलं जातं? तर कोणाच्या? राष्ट्रपतीच्या परवानगीने मांडलं जातं, कारण ते पैशाशी संदर्भित आहे, महत्वाचं आहे. म्हणून त्याला काय करायचं? धन विधेयकाला सामान्य विधेयकापेक्षा जास्त व्हॅल्यू असते. सामान्य विधेयक म्हणजे काय आणि धन विधेयक म्हणजे काय, याच्यातला फरक काय असतो हे लक्षात ठेवा. आता सामान्य विधेयक म्हणजे काय रे? समजा एक असं कायदा करायची जरूरत झाली की महाराष्ट्रामध्ये आहे ना 70% आरक्षण द्यायचं. तर ते आरक्षणाची तरतूद पैशाची संदर्भित आहे का? नाही. ते झालं सामान्य विधेयक. पण जर असं आहे की महाराष्ट्रावरती काय करायचं? एक्स्ट्रा 25% कर लावायचा. एक्झाम्पल देतोय हा. आता कराशी संदर्भित आहे किंवा पैशाशी संदर्भित आहे काहीतरी व्यवहार, तर मग ते काय झालं? धन विधेयक झालं. मग धन विधेयक हे केवळ लोकसभेत राष्ट्रपतींच्या परवानगीनेच मांडले जाते. तर तिथं खाली एक गोष्ट लिहून घ्या, सामान्य विधेयकाला राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही. सामान्य विधेयकाला लिहा, सामान्य विधेयकाला राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही. व असे सामान्य विधेयक व असे सामान्य विधेयक लोकसभा किंवा या दोन्ही ठिकाणी मांडता येते. लिहून घ्या. आता दोन समित्या आपल्याला बघायच्यात. पहिली आहे लोक अंदाज समिती, यालाच प्राक्कलन समिती तसेच काटकसर सुचवणारी समिती असे म्हणतात. या समितीची शिफारस कुणी केली होती रे? जॉन मथाई यांनी कधी केली होती? 1950 साली शिफारस केली होती. आणि या समितीमध्ये किती सदस्य असतात? तर या समितीमध्ये 30 सदस्य असतात. लक्षात ठेवायचं. किती सदस्य असतात? 30 सदस्य. बघा, ही समिती काय करते रे? काटकसर सुचवणारी समिती म्हणजे कोणती समिती? लोकांदाज समिती, ज्याला काय बोलतो आपण? काटकसर सुचवणारी समिती. ही काटकसर सुचवती म्हणजे एखादं काम 25,000 कोटीत होतंय ना, मग आपल्याला काय करता येईल? ते काम कमी कसं करता येईल, मग ते 24,000 कोटीत कसं करता येईल, अशा प्रकारच्या गोष्टी सुचवणाऱ्या समितीला बोलतात लोकांदाज समिती. मग या लोकांदाज समिती अशी स्थापन करा अशी शिफारस कुणी केली होती? तर लक्षात ठेवायचं, कुणी केली होती? जॉन बाय. कोणी केली होती? जॉन बाय. जॉन मथाई यांनी केली होती. आणि लोकांदाज समितीमध्ये आवाज 30 आवाज ब्रेक सदस्य होतोय सर. निवडले जातात. आवाज ब्रेक आता येतोय का? मध्येच ब्रेक होतो. आता येतोय ना? लोक अंदाज समितीची शिफारस कोणी केली होती? लक्षात पाहिजे, जॉन मथाई. जॉन मथाई
यांनी शिफारस केलेल्या समितीचं नाव काय? लोकअंदाज समिती. काटकसर सुचवणारी समिती असे कोणत्या समितीला बोलतात? तर कोणत्या समितीला बोलतात? लोकअंदाज समिती. आता खालची समिती बघा, लोकलेखा समिती कधी स्थापन झाली? 1919च्या कायद्यानुसार त्याची स्थापना झाली आहे. 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा कायदा ब्रिटिशांनी केला होता आणि त्याच्यानुसार कोणती समिती स्थापन करण्यात आली? लोकलेखा समिती स्थापन करण्यात आली. आणि ही जी लोकलेखा समिती आहे त्याचं आपण बघितलं, या लोकलेखा समितीचं मितवा मित्र तत्वज्ञ वाटाड्या कोण असतो रे? कोण असतो? उत्तर द्या. टाईप नका करू, उत्तर द्या. कालच पाहिले बाळांनो, महालेखा परीक्षक. आणि लोकलेखा समितीचं कान व डोळे कोणाला बोलतात? महालेखा परीक्षक. कॅग, कंट्रोलर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया उर्फ भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. मग ही जी लोकलेखा समिती होती ती कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आली? तर 1919 साली झालेल्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार स्थापन करण्यात आली. आता तुम्ही बऱ्याच वेळा आणि हा शब्द याचा सेपरेट टॉपिक मी पुढे घेतलाय. तर इथं काय लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय आणि समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेत मांडला जातो. विधान लक्षात ठेवायचं बाळांनो. बाकी काय लक्षात राहते, आणीबाणी म्हणजे काय, समाप्त कसं, ठरावन बिराव ते सगळं आपण आणीबाणीच्या चॅप्टर मध्ये कलम 352, 56, 60 या कलमात बघणार आहे. ते शेवटचा टॉपिक आहे. इथं लक्षात काय ठेवायचं, लोकसभेला काय अधिकार आहे? तर राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव कुठे मांडला जातो रे? लोकसभेत मांडला जातो. बघा, या पेजवरती गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, लक्षात पाहिजे. कशी ते पाहू. लक्ष द्या. लोकसभा लोकसभा हे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. आता मी काल राज्यसभा शिकवताना काय सांगितलं होतं? राज्यसभा वरिष्ठ पण द्वितीय सभागृह आहे. तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे पण प्रथम सभागृह आहे. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, कारण सगळे सदस्य एकदाच रिटायर होतात का? नाही. तर राज्यसभेत 103 सदस्य दर 2 वर्षांनी रिटायर होतात. तर लोकसभा हे कसं सभागृह आहे रे? अस्थायी सभागृह. कारण राज्यसभेचा कार्यकाळ जसा 6 वर्षाचा असतो तसा लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. आणि 5 वर्ष झालं की सर्व सदस्य रिटायर होतात. परत निवडणुका. म्हणून त्याला काय बोलतात? अस्थायी सभागृह. बघा, मूळ घटनेमध्ये मूळ घटनेमध्ये किती सदस्यांची तरतूद आहे रे? 552. किती सदस्यांची तरतूद आहे? 552. पण सध्या किती सदस्य आहेत? 545. किती सदस्य आहेत? हे वरच लक्षात नका ठेवू. किती सदस्य आहेत सध्या? 545. हे दोन्ही आकडे लक्षात पाहिजे तुमच्या. हम्म? मूळ घटनेत किती सदस्यांची तरतूद होती? 552. पण सध्या किती सदस्य आहेत? 545 सदस्य त्याच्यामध्ये आहेत. आता बघा, हे जे 545 आहेत त्याचे राज्यात किती आहेत रे? त्याच्यात राज्यात 530 आहेत. केंद्रशासित प्रदेशात 13 आहेत. 543 झालं. आणि याच्यामध्ये 2 आहेत. अँग्लो इंडियन सदस्य 2 नेमणूक केले जातात. आता अँग्लो इंडियन जे सदस्य आहेत ना, 2 नेमणूक केले जातात, ते कलम रद्द करण्यात आले. आत्ताच केले 2-1 वर्षापूर्वी ते रद्द. त्याच्यामुळे ते लक्षात नका ठेवू. हे एन आणि ई आहे ना, ते अँग्लो इंडियन या. तर बघा, मूळ घटनेमध्ये लोकसभेची सदस्य संख्या किती होती? 552. आणि सध्या किती आहेत? 545. असा जर प्रश्न आला की लोकसभेमध्ये सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्याचे आहेत? तर लक्षात ठेवायचं, हे जे खासदार निवडले जातात लोकसभेत ते सर्वात जास्त कुठले आहेत रे? युपीचे आहेत 80. आणि महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात? 48. दोन्ही माहिती पाहिजे तुम्हाला.
लोकसभेचं चाललंय हा आपलं. लोकसभेचं चाललंय. लोकसभेमध्ये सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेशचे 80 असतात. तर महाराष्ट्रातले लोकसभेत किती प्रतिनिधी आहेत? 545 पैकी 48 प्रतिनिधी आहेत. आता खाली पण महत्वाचं आहे. हे पूर्ण विधान खालचं तुमच्या लक्षात पाहिजे. लोकसभेतील एकूण सदस्य संख्येपैकी म्हणजे 545 सदस्यांपैकी 84 जागा अनुसूचित जाती म्हणजेच एससी ला, तर 47 जागा अनुसूचित जमातीला म्हणजेच एसटी समाजाला राखीव आहेत. तर महाराष्ट्रात अनुसूचित जातीला 5 आणि अनुसूचित जमातीला 4 जागा राखीव आहेत. नंबर लक्षात ठेवायचे सगळे. हे सगळं लोकसभेचं चाललंय या IMP पॉइंट चाललाय. मग बघा, लोकसभेत एकूण सदस्य संख्येपैकी किती जागा अनुसूचित जाती म्हणजेच SC ला राखीव आहेत? 84. किती जागा अनुसूचित जमातीला म्हणजेच ST ला राखून आहेत? किती? 47. लोकसभेमध्ये महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या जागा किती आहेत? तर एकूण जागा महाराष्ट्रात किती आहेत रे लोकसभेच्या? 48. त्याच्यातल्या 5 जागा जातात अनुसूचित जातीला आणि 4 जागा जातात कशाला? अनुसूचित जमातीला. आता खालचं पण महत्वाचं आहे बघा, याच्यावर प्रश्न येतो. उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जातीला सर्वात जास्त जागा राखीव आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीला सर्वाधिक जागा राखीव आहेत. लोकसभेतल्या हे दोन्ही लक्षात ठेवायचं. उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जातीला सर्वात जास्त जागा राखीव आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीला सर्वाधिक राखीव आहेत. महाराष्ट्रात SC ला 5 आहेत आणि ST ला 4 आहेत. आणि जे लोकसभेची 545 सदस्य संख्या आहे त्याच्यापैकी 84 जागा SC समाजाला राखीव आहेत आणि 47 जागा ST समाजाला राखीव आहेत. आता खालचा पॉइंट आहे ना, IMP करा. 1988 साली झालेल्या 61व्या घटना दुरुस्ती कायद्यावरून मतदानाचे किमान वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. याचा काय अर्थ आहे बाळांनो, सांगा. 1988 पूर्वी 21 वय झालं तर 21 वय झाल्यावरच मतदान करता यायचं. पण नंतर सरकार म्हणलं 18व्या वर्षातच यांना शिंग फुटत्यात, यांना 18व्या वर्षी सगळं कळतंय, त्याच्यामुळे मतदानाचं वय 18 वर्ष करा. म्हणजे 12वी पास झालेला कोणताही पोरगा काय करू शकतो? मतदान करू शकतो. मग ही घटना दुरुस्ती IMP आहे. 61वी घटना दुरुस्ती नुसार मतदानाचं वय 21 वरून किती करण्यात आलं? 18 वर्ष करण्यात आलं. घटना दुरुस्ती कोणती? 61वी. कधी झाली? 1988 ला. हे लक्षात पाहिजे. आता लोकसभा राज्यसभेचा सदस्य व्हायचंय तर काहीतरी पात्रता पाहिजे ना तुमच्याकडे. काय पात्रता आहे? भारताचा नागरिक असावा. लोकसभा सदस्य व्हायचं असेल तर वय किती पूर्ण असावं? 25. आणि राज्यसभेत सदस्य व्हायचं असेल तर वय किती पूर्ण असावं? 30. सिंपल. लोकसभेत लोकसभेत खासदार म्हणून निवडून जायचे, 25 वय पाहिजे. आणि राज्यसभेत खासदार म्हणून निवडून जायचे, 30 वय पाहिजे. आता बघा, हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवायचं. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? मगाशीच सांगितलं. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो बाळांनो? लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्ष आणि राज्यसभेचा कार्यकाळ असतो 6 वर्ष. आता जर आणीबाणी लागली तर हा जो लोकसभेचा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो किती वर्षांनी वाढवता येतो? तर काय आहे बघा, आणीबाणी लागल्यास 1 वर्ष, एका वेळी 1 वर्ष वाढवता येतं. समजा काहीतरी युद्ध चालू झालंय आपलं, पाकिस्तान आणि चीनने आपल्यावर काय केलंय? पाकड्यांनी चीन्यांनी आक्रमण केलंय आपल्यावर, बरोबर. आता असं आक्रमण जर केलं तर आपण त्याचा प्रतिकार करायचा, त्यांच्याशी युद्ध खेळायचं का निवडणुका घ्यायच्या? लॉजिक आहे का काय? नाही. म्हणून आणीबाणी लागली ना तर अशा वेळी जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो एका वेळी 1 वर्ष वाढवता येतो. आता खाली बघा, एखादा सदस्य त्या सभागृहाच्या संमतीशिवाय किती दिवस गैरहजर राहिल्या त्या जागा रिक्त केली जाते. जागा रिक्त केली जाते सदस्य संपला तर काय, एखादा सदस्य
सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवस गैरहजर राहिला. किती दिवस गैरहजर राहिला? 60 दिवस. तर त्याची जागा रिक्त होते. जागा रिक्त होते म्हणजे गेला, हाकलला त्याला. मग हे एक जर प्रश्न आला की एखादा सदस्य किती दिवस गैरहजर राहिल्यास त्याची जागा रिक्त होते, म्हणजे तो खासदार राहत नाही, निवडून आला असला तरी 60 दिवस. म्हणजे कुणीच इतकी रजा घ्यायची, जास्त रजा घेता येत नाही. सभागृहाची संमती पाहिजे त्याला. समजा एखाद्याला किडनी स्टोन झाला, हार्ट अटॅक आला, मग तो अर्ज करतो सभागृहात लोकसभेच्या अध्यक्षाला की मी असा असा आजारी आहे, मला जवळजवळ 4-5 महिने बेड रेस्ट सांगितली. अशा वेळी सभागृह त्याला संमती देतं. पण एखादा डायरेक्ट गेला फिरायला आणि 3-4 महिने आलाच नाही, त्याची जागा काय होते रे बाळांनो? रिक्त होते. बघा ह्या पानावरती आकडे खूप आहेत, तर हे आकडे तुमच्या फिट डोक्यात पाहिजेत, लक्षात घ्या. आता लोकसभा आणि राज्यसभा असती संसद. संसदेत कोण कोण येतं? लोकसभा येते, राज्यसभा येते आणि काय येतं त्यात? राष्ट्रपती येतो. या सगळ्यांची आपण माहिती बघितली. आणि जे विधानमंडळ, विधानसभा, विधान परिषद असतं त्याच्यात आमदार निवडून जातात. आणि ते कुठं असतं रे? प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या राजधानीच्या ठिकाणी ती लोक असतात. म्हणजे हे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे संसदेचे सदस्य नाहीयेत, ते खासदार नाहीयेत. या सगळ्या व्यक्ती आमदार आहेत. आणि आमदार असल्यामुळे ते मुंबईला जी विधानसभा आहे तिथं कार्य करतात आणि आपण आपलं राज्य सांभाळतात. हे बेसिक लक्षात घ्या तुम्ही. आता आपण हे पान एकदम काय करू, व्यवस्थित करू. हे समजतंय ना तुम्हाला? 2 पान व्यवस्थित. माझं डोकं दुखतंय आज जास्त. घ्या. आता ते झालं, केंद्र झालं. आता यायचं राज्यात. इथं काय लिहिलंय रे बाळांनो? राज्य कायदे मंडळ किंवा विधान मंडळ. मी तुम्हाला तिकडं कलम 79, 80, 81 लक्षात ठेवा म्हणलं होतं. इथं वेगळी कलम लक्षात ठेवायची. आता बघा, एक मिनिट काय. हा हा, कलम 168 काय सांगतो? हा, विधानमंडळाची रचना. काय सांगतं? विधानमंडळाची रचना. मग राज्यातील विधानमंडळामध्ये जे की राज्य सांभाळतं, जिथं आमदार निवडून जातात, त्याच्यात कशा कशाचा समावेश होतो? तर राज्यातील विधानमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद व राज्यपाल ह्या 3 व्यक्तींचा समावेश होतो. ह्या 3 व्यक्तींचा म्हणजे गोष्टींचा समावेश होतो. आता केंद्रामध्ये संसद होती, राज्यात विधानमंडळ आहे. केंद्रात जी संसद होती त्या संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपतीचा समावेश होता. पण जे विधानमंडळ आहे, जे की राज्यांमध्ये असतं, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? विधानसभा, विधान परिषद व राज्यपाल यांचा समावेश होतो. आता मागच्या मुंबई पोलिसला सोपा प्रश्न आलाय आणि आपल्यामध्ये एक मेंबर उपस्थित आहे ज्यांनी हा प्रश्न चुकावलाय. काय प्रश्न होता? ज्या राज्यांमध्ये विधानसभा व विधान परिषद अस्तित्वात आहे ती राज्ये पुढील प्रमाणे. यूपी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक. किती राज्य आहेत रे? 6 राज्य आहेत. म्हणजे विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये आहेच. विधानसभा प्रत्येक राज्यात आहेच. पण विधानसभेच्या जोडीला विधान परिषद ही केवळ भारतातल्या 6 राज्यांमध्ये आहे. आणि ती राज्य कोणती? उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. बघा ही 6 राज्य लक्षात ठेवायचंय. हा पॉइंट काय आहे रे? IMP. कलम 169 काय सांगतं? 169 विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे. म्हणजे विधान परिषद एखाद्या समजा महाराष्ट्रात विधान परिषद आहे, ती आपल्याला नष्ट करायची. किंवा समजा इकडं केरळमध्ये विधान परिषद नाहीये, तर तिथं विधान परिषद निर्माण करायची. तर हे कलम कोणतं कलम आहे रे? कलम 169. हे कलम कायम चर्चेत असतं, म्हणून ते कलम लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे याचे अधिकार कोणाला आहेत? संसदेला आहेत का त्या राज्याला आहेत?
कोणाला अधिकार असतील सांगा बरं. ठीक आहे, याच्यावर आपण इतक्या डीप जायची राज्याला. गरज नाही. बरोबर आहेत, राज्यालाच असतात. एवढं डीप जायची गरज नाही, कलम लक्षात ठेवा. आता बघा, कलम 170 काय सांगतो? कलम 170 सांगतं विधानसभेची रचना. कोणाची रचना रे बाळांनो? विधानसभेची रचना. आणि विधानसभेमध्ये स डॉट संख्या असं खाली आहे. याचा अर्थ आहे सदस्य संख्या कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500 असावी. म्हणजे कोणत्याही राज्यात आमदार किती असावेत जे की विधानसभेत निवडून जातात, जे की राज्य सांभाळते, तर कमीत कमी आमदार 60 असावेत आणि जास्तीत जास्त आमदार 500 असावेत. तर याच्यावरती खूप वेळा काय येतो आपल्याला प्रश्न येतो की संसदेच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद केली आहे? कलम 170. कलम 170 कशाशी संदर्भित आहे? तर विधानसभेच्या रचनेशी संबंधित आहे. आपल्या घटनेनुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? किती असू शकते? 500 असू शकते. आणि कमीत कमी किती? 60. पण हे जे 60 आहे ना, त्याला काही अपवाद आहेत. काय अपवाद आहेत ते आता आपण बघू. लोकसंख्या कमी असल्यामुळे सिक्कीम, गोवा, अरुणाचल प्रदेश यांच्या विधानसभेतील सदस्य संख्या किमान 40 असावी. लोकसंख्या कमी आहे रे, त्याच्यामुळं आमदार पण तिथं कमीच आहेत. आता हे 3 राज्य तुम्हाला लक्षात येतात ना? सिक्कीम बघा किती छोटे आहे, गोवा किती छोटे आहे, अरुणाचल प्रदेश एकदम विरळ लोकवस्ती आहे तिथं. मग ह्या 3 राज्यांमध्ये सदस्य संख्या किमान किती असावी? 40 तरी असावी, असं आपल्या घटनेतच सांगितलंय. आणि तशी किती असावी? कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500. कशाची रचना? विधानसभेची. असे किती केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे? तर बघा, केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन हे डायरेक्टली राष्ट्रपती करत असतात. परंतु असे 3 केंद्रशासित प्रदेश आहे की ज्यांचं प्रशासन काय कोण करतं रे? विधानसभा करतात. तर असे 3 प्रदेश आहेत दिल्ली, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर. या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे. बघा, दिल्लीचा मुख्यमंत्री ते केजरीवाल नव्हते का आधी? विधानसभा असेल तेव्हाच आहेत ना. पॉंडिचेरीत पण विधानसभा आहे. आणि जम्मू काश्मीर मध्ये आता त्यांनी विधानसभा निर्माण केली आहे बघा. जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढला, जम्मू काश्मीर आणि लडाख केलं. बरोबर? बरोबर ना? मग लडाखला केलं केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर केला केंद्रशासित प्रदेश. पण लडाखवर लडाखवरती राष्ट्रपतीच नियंत्रण आहे डायरेक्ट. तिथं लेफ्टनंट गव्हर्नर असतो जो राष्ट्रपतीच्या अंडर काम करतो आणि तो प्रशासन पाहतो. पण जम्मू काश्मीरला त्यांनी काय केलंय की त्यांनी तिथं आहे ना विधानसभा स्थापन केली आहे केंद्रशासित प्रदेश, पण स्थापन काय केली आहे? विधानसभा. मग पेपरला जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की कोणत्या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे? दिल्ली, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर. बघा, हे काय इतकं महत्वाचं नाही, कॅन्सल झालंय. खाली या. आता तुम्ही काय म्हणसाल? महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ना 20 वर्षामध्ये डबल झाली. महाराष्ट्राची लोकसंख्या डबल झाली, पण प्रतिनिधी आपले आमदार तेवढेच राहिलेत. बरोबर आहे ना? लोकसंख्या फुगतच चालली आहे. आणि आमदारांचं काय आहे? प्रमाण काय आहे सांगू का? कमीत कमी आहे ना, आता काही वेळेस काय झालंय, पुण्यामध्ये भोसरी नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथं 10 ते 15 लाख मतदार आहेत. आणि आमचा जो शिरूरचा मतदारसंघ आहे, आंबेगाव शिरूर, तर त्याच्यामध्ये आहेत ना हार्डली 4 ते 5 लाख आमदार आहेत. म्हणजे एका मतदारसंघात 5 लाखांवरती एक आमदार आहे. तो दुसऱ्या मतदारसंघात काय झालंय रे? 10 ते 15 लाख लोकांमध्ये एक आमदार निवडून येतोय. मग लोकसंख्येचं प्रमाण वाकडं तिकडं झालंय. मग अशा वेळी विकासाला मग पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही ना त्या लोकांना. तर मग अशा वेळी संसदेमध्ये तरतूद करून ठेवली आहे संसदेने घटनेमध्ये. ती तरतूद काय आहे? तर विधानसभेतील जागांची संख्या 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेचे आकडे मिळाल्यावर बदलली जाईल. पण मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेचे आकडे मिळाल्यास केली जाईल. बघा, त्यातलं पहिलं विधान काय आहे? विधानसभेतील जागांची संख्या
2026 नंतर होणाऱ्या जनगणनेचे आकडे मिळाल्यावर बदलली जाईल. याचा अर्थ काय? समजा महाराष्ट्रामध्ये विधानसभा किती आहे रे? सदस्य किती आहेत विधानसभेमध्ये? आमदार किती आहेत महाराष्ट्रात विधानसभेत? 288 आमदार आहेत. तर अशा वेळी काय होतं? पण ज्या वेळेस ठरवलं की 288 आमदार असतील 2002-3 साली, कधी ठरवलं असेल तेव्हा, ज्यावेळेस ठरवलं 288 आमदार असतील, त्यावेळेस संख्या होती आपली महाराष्ट्राची 7-8 कोटी लोकसंख्या. पण आता लोकसंख्या जवळपास 15 कोटीच्या आसपास गेली, डबल झाली ना. याचा अर्थ आमदारांचं प्रमाण वाढवायला लागणार. मग लक्षात ठेवा, मग हे प्रमाण कधी वाढवायचंय? तो 2026च्या नंतर एक जनगणना होईल 2031-32 ला, आणि त्याचे आकडे प्राप्त झाले की त्या प्रमाणात काय करणार आहे? आमदारांची संख्या वाढवणार आहेत. तर शक्यतो 288 आमदार आहेत ना, त्याच्यामध्ये अजून 50 आमदार वाढवणार आहेत आणि 338 आमदार करणार आहेत. असं एक चाललंय सरकारचं, बघूया होतंय का. पण मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे आमदारांची संख्या कधी वाढवायची? 2026 नंतर जनगणना झाली तेव्हा. पण मतदारसंघ काही मोठे काही छोटे झालेत, तर त्यांची पुनर्रचना 2001च्या जनगणनेचे आकडे मिळाल्यावर केली जाईल. आणि 2001 ची जी जनगणना झाली त्याच्यानुसार काय केलं? 2002 ला एक पुनर्रचना समिती स्थापन केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? कुलदीप सिंह यांचं नाव लक्षात ठेवा. 2002 ला जी पुनर्रचना समिती स्थापन झाली कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी काय केलं? मतदारसंघाची पुनर्रचना केली, म्हणजे परत बाउंड्री आखल्या. कळालं का? पण आमदारांची संख्या कधी वाढणार? 2026 चे नंतर होणाऱ्या जनगणनेचे आकडे मिळाल्यावरच. आता बघा, विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आमदार विधानसभेत आहेत. किती आहेत? 403. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत किती सदस्य आहेत? 296. आणि महाराष्ट्रात किती आहेत रे? 288. पॉंडिचेरीमध्ये 30 आहेत. दिल्लीमध्ये 70 आहेत. आता याच्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये जे 288 आमदार आहेत विधानसभेत, त्याच्यात एसटीचे किती आणि एसटीचे किती आहेत? तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे 29, तर अनुसूचित जमातीचे 25 राखीव ठेवलेत. काय केलेत? राखीव ठेवलेत. बघा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती आमदार आहेत? 288 विधानसभेत. त्या 288 मधले महाराष्ट्रात 29 अनुसूचित जातीचे आहेत आणि 25 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत जागा. आकड्यांचा खेळ आहे, लक्षात ठेवायचा. दिल्लीमध्ये जी विधानसभा आहे त्याची सदस्य संख्या किती आहे? 70. आणि पॉंडिचेरीमध्ये त्याची सदस्य संख्या किती आहे? 30. आता तुम्हाला एक होमवर्क होमवर्क काय तुम्हाला? जम्मू आणि काश्मीरच्या, लिहून घ्या, जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत? जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? लिहून पाठवा मला. म्हणजे तुम्ही लिहून काढायचंय ते किती आहेत काय आहेत ते मला सांगायचं व्यवस्थित. आता एक कलम महत्वाचं आहे जे तुम्ही लक्षात ठेवा. ते कलम काय आहे? कलम 332. लोकसभा व विधानसभेतील जागांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांचं आरक्षण. म्हणजे विधानसभेतील किंवा किती जागा अनुसूचित जातीला व किती जागा अनुसूचित जमातीला राखीव असतील, तर त्या जागा तुम्ही राखीव ठेवायच्या, त्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचंय. हे कोणत्या कलमामध्ये सांगितलंय? कलम 332. बघा बाळांनो, हे कलम 332 आहे. हे कलम 332 आहे. हे कलम तुम्ही कायम लक्षात ठेवा. आता खाली घेऊ आपण. बघा, आपण कोणती कलम बघितली? 168 बघितलं, विधानमंडळ रचना. 169 बघितलं, विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे. 170 बघितलं, विधानसभेची रचना. आता आपल्याला बघायचंय विधान
परिषदेची रचना. कलम किती? 171. विधान परिषद रचना. विधान परिषदेतील जागांची संख्या कमीत कमी 40 व जास्तीत जास्त विधानसभेतील सदस्य संख्येच्या 1/3 असावी. बघा, विधानसभा जी बघितली मागाशी आपण त्याच्या 60 ते 500 दिलं होतं, बरोबर. इथं काय दिलंय? 40 ते 1/3. म्हणजे विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 सदस्य असावेत, तर जास्तीत जास्त किती असावेत? समजा महाराष्ट्रात जी विधानसभा आहे 288 सदस्यांची, त्यांच्या 1/3 असावेत. त्यांच्या किती असावेत? 1/3 असावेत, म्हणजे 74च्या आसपास तो आकडा येतो. मग हे विधान लक्षात ठेवायचं. आता मला सांग, आता एक आहे ना, एक लिहून घ्या चला तिथं. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती? महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती? हे मला तुम्ही सांगा. किती सदस्य आहेत? हे तुम्ही शोधायचंय तुमचं तुम्ही. आता बघा, प्रश्न काय येतो? विधान परिषदेमध्ये किती सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, तर किती सदस्य प्रत्यक्ष राज्यपालाकडून नेमणूक केले जातात? तर विधान परिषदेमध्ये 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, तर 1/6 सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात. बाकी डोकंच लावायचं नाही, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. 5/6 हा विधान परिषद आहे ना, ठीक आहे. त्याच्यातले आहेत ना 5/6 सदस्य आहेत ना, अप्रत्यक्षपणे निवडले जातात. तर 1/6 सदस्यांची नेमणूक कोण करतंय? राज्यपाल करतंय. डायरेक्ट डोक्यात फिट ठेवायचं. आता खाली बघा, 5/6 सदस्यांपैकी, म्हणजे जे अप्रत्यक्षपणे निवडण्यात गेलेत ना 5/6 सदस्य, त्या 5/6 सदस्यांपैकी 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात. 1/3 सदस्य विधानसभेतून निवडले जातात. म्हणजेच जे 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडण्यात आलेत, त्यापैकीच 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, तर 1/3 सदस्य विधानसभेतून निवडले जातात. तर 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून, तर 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघ म्हटले जातात. तुम्ही ऐकलंय का कधी पदवीधराची निवडणूक आलीये, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आलीये? हे जास्त आपल्या कानावरती येत नाही, कारण या निवडणुका अप्रत्यक्षपणे होतात. याच्यात जास्त सगळ्या व्यक्तींचा सहभाग नसतो. तर विधानसभेमध्ये जे आमदार निवडून जातात ना, तर त्याची निवडणूक सार्वत्रिक असते बघा. म्हणजे हे अजित पवार साहेब आमचे नेते निवडून गेलेत, किंवा फडणवीस साहेब निवडून गेलेत, बरोबर. मग हे आहेत ना, यांच्या मोठ्या निवडणुका होतात. त्या प्रत्यक्ष निवडणुका होतात विधानसभेत. तर विधान परिषदेत अप्रत्यक्ष निवडणुका होतात. तर विधान परिषदेमध्ये 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे, तर 1/6 सदस्य राज्यपालांकडून नेमणूक केले जातात. तर ह्या 5/6 सदस्यांपैकी 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था, 1/3 विधानसभेतून, 1/12 शिक्षक मतदारसंघ आणि 1/12 पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. हे डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचंय, तुम्हाला ते प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवायचा. बाकी काय इथं खाली काय नाही. ठीक आहे, ठीक आहे, बाद झालं आज. 4 पेजेस झालेत, खूप झालंय. परत जमलिंग नको व्हायला. आता तुमचं जमलिंग कुठं होणार ते पण तुम्हाला सांगतो. तुमचं जमलिंग होणार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. तर असं जमलिंग होऊ नाही. असं जमलिंग होऊ नाही. म्हणून तुम्ही ते काय करायचे बाळांनो, व्यवस्थित वाचायचंय, त्याची टॅली वगैरे करायची.